Good morning to you all. We're glad that you've joined us again for this study. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम आणि आम्हाला आनंद वाटतो की पुन्हा एक वार आपण आजच्या मननाकरताच आपण एकत्र आहोत. And we're blessed that we can use this technology to understand and appreciate the Word of God. आणि हे तंत्रज्ञान जे आहे याचा वापर देवाचं वचन समजण्याकरता आणि माहिती करून घेण्याकरता आपण करत आहोत, ही आनंदाची बाब आहे. We trust that you are all enjoying good health in the midst of this difficult season of the year. आणि वर्षाचा हा जो काळ आहे ज्याच्यामध्ये आपण कठीण समस्येतून जात आहोत, आपण तरी देखील व्यवस्थित असाल अशी अपेक्षा आहे. We are grateful for the incarnation of the Lord Jesus Christ and his coming into this world in order that we might have salvation. आणि प्रभू येशूने देहधारणा केली आणि तो जगामध्ये आला आणि त्याच्या ह्या देहधारणेबद्दल आपण त्याचे आभारी आहोत. And so we've been looking at the forgotten member of the Trinity, and that is a reference to the Holy Spirit of God. आणि आपण त्रैक्यातली जी हरवलेली व्यक्ती जी आहे आपण त्याविषयी पाहत होतो आणि ती म्हणजे पवित्र आत्म्याच्या संदर्भामध्ये आपण त्याविषयी विचार करत होतो. We recognized one of our first studies that the Trinity is a triunity of God in three persons, but one God. आणि आपण हे आधी शिकलो होतो की त्रैक म्हणजे तीन देवत्वातील तीन व्यक्ती पण त्यांच्यातील ऐक्य ते एक आहे. This mystery of the Trinity is beyond our comprehension, but it is possible for us to accept it and believe what God reveals in his word. आणि हे जे सत्य जे आहे आमच्या आपल्या समजण्याच्या शक्ती पलीकडे आहे, पण देव आम्हाला सहाय्य करतो त्याबद्दल आपण त्याचे आभार मानतो. In our past studies, we looked at the 7 characteristics of the Holy Spirit as revealed by the Lord Jesus in the upper room discourse. आणि आपण मागील काही सत्रांमध्ये पवित्र आत्म्याचे 7 गुणधर्म जे आहेत जे प्रभू येशूने माडीवरच्या खोलीमध्ये सांगितले त्याविषयी आपण पाहिलं होतं. We looked at the similarities between the advent of the Lord Jesus and the advent or coming of the Holy Spirit on the day of Pentecost. आणि प्रभू येशूचं येणं आणि पेंटिकॉस्टच्या दिवसामध्ये पवित्र आत्मा जो पृथ्वीतलावरती आला त्यातील साम्य जे आहे ते आपण पाहिलं होतं देवाच्या वचनात. We also looked at the word regeneration in its reference to the ministry of the Holy Spirit. आणि पुनर्जीवन जे आहे त्याविषयी पण आपण पाहिलं होतं आणि विशेष करून पवित्र आत्म्याची त्या बाबतीतील जी बाबतची सेवा आहे त्याविषयी आपण शिकलो होतो. And we also looked at the baptism of the Holy Spirit as it's described in 11 references in the New Testament. आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा जो नवीन करारातील 11 संदर्भामध्ये ज्याच्याविषयी वर्णन केलंय त्याविषयी आपण पाहिलं होतं. In our last study, we looked at the references to the Holy Spirit in the book of Ephesians. आणि मागच्या शास्त्र वर्गामध्ये आपण इफिसकराच्या पत्रामध्ये पवित्र आत्म्याविषयीचे जे संदर्भ जे आहेत त्याविषयी आपण शिकलो होतो. Those are very important because in Acts chapter 19, they didn't understand or know that the Holy Spirit had a ministry in their conversion. आणि हे खूप महत्वाचं आहे कारण की आपण प्रेषित 19 मध्ये शिकलो होतो की पवित्र आत्मा त्याची सेवा त्यांच्या तारणामध्ये जी होती ते त्या लोकांना कळलं नव्हतं. We looked at those at 11 of those 12 ministries in our last study together. आणि त्या जे मागच्या सत्रामध्ये आपण जे एकत्रितपणे शिकलो होतो पवित्र आत्म्याच्या 12 ज्या सेवा आहेत त्यातील आपण 11 आपण मागच्या वेळेस पाहिल्या होत्या. I want to list those just for our refreshing our memory. आणि आपल्याला स्मरण व्हावं म्हणून मी पटकन त्याची उजळणी करू इच्छितो. In chapter 1, verse 13, the Holy Spirit is spoken of as a seal of ownership and security. आणि पहिल्या अध्यायाच्या 13 वचनामध्ये आपण पाहिलं होतं पवित्र आत्मा जो आहे त्याचा शिक्का आणि त्याच्याद्वारे प्राप्त होणारी देवाचा आपल्यावरचा मालकी हक्क
आणि त्यातील सुरक्षितता आपण याविषयी शिकलो होतो. In in the same passage, the Holy Spirit is spoken of as the earnest or down payment of the blessing that the Holy Spirit will bring ultimately. आणि पवित्र आत्मा त्याच्याद्वारे जे आम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत आणि प्रभू जो आम्हाला आशीर्वाद देणार आहे त्यातीलच एक भाग म्हणजे पवित्र आत्मा हा मला विसार म्हणून देण्यात आला. In chapter 2 and verse 8, Paul reminds us of our Lord's statement that he will guide us into all truth. आणि दुसऱ्या अध्यायाच्या 8व्या वचनात आपण शिकलो होतो, पौल आम्हाला आठवण करून देतो की तो आम्हाला सत्याच्या ज्ञानामध्ये घेऊन जाईल. In the last part of chapter 2, the Holy Spirit is seen as a builder of a habitation for himself in the lives of the church. आणि आपण दुसऱ्या अध्यायाच्या 8व्या वचनात शिकलो होतो की पवित्र आत्मा जो आहे तो आमच्या प्रत्येक विश्वासाच्या जीवनामध्ये देवाच्या कामाची बांधणी करत आहे. In the early part of chapter 3, the Holy Spirit is described as the person who revealed the truth to the apostles and prophets, and I believe to us as well. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की पवित्र आत्मा जो आहे तो जे प्रेषित आहेत आणि संदेष्टे आहेत त्यांना देवाचे रहस्य प्रकट करतो आणि तीच सेवा तो आपल्या बाबत देखील आजही करीतो. And then the end of the chapter, we find that the Holy Spirit is the person who administers the strength that is necessary for us as believers. आणि आपण त्या अध्यायाच्या शेवटामध्ये आपण शिकलो होतो की आपण विश्वासणारे या नात्याने आम्हाला जी शक्ती जे बळ लागतं ते बळ ती शक्ती पवित्र आत्मा आपणास प्रदान करीतो. In the beginning of chapter 4, we find that the Holy Spirit is the one who unites us in the body of Christ and makes us one in Christ. आणि चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी आपण शिकलो होतो की पवित्र आत्मा जो आहे तो आम्हाला ख्रिस्ताच्या शरीरामध्ये एक करतो आणि तो आम्हाला एकतेमध्ये जोडतो. At the end of chapter 4, we find that the Holy Spirit can be grieved, and that grieving is because he loves us with the love of God. आणि या चौथ्या अध्यायाच्या आपण शेवटच्या भागात पाहिलं होतं की पवित्र आत्मा जो आहे त्याला आपण खिन्न करू शकतो आणि तो खिन्न होतो कारण तो आपल्यावरती देवाची प्रीती तो आपल्यावरती करीतो. And then in chapter 5, we find the Holy Spirit is a gardener, and the fruit of the Spirit is being developed in us by the Holy Spirit. आणि आपण हे पाहिलं होतं की पवित्र आत्मा जो आहे तो माळी आहे आणि तो आपल्यामध्ये देवाचं देवाच्या आत्म्याचं फळ जे आहे ते तो निर्माण करतो. And then in chapter 5 and verse 18, we find that the Holy Spirit is the one who fills us with himself and with God. आणि 5व्या अध्यायामध्ये आपण शिकलो होतो की पवित्र आत्मा हा असा आहे की तो आम्हाला तो आत्म्याने स्वतःच्या आत्म्याने तो भरतो देवाच्या आत्म्याने तो मला भरतो. In chapter 6, verse 17, we find the Holy Spirit is a warrior, and he is there to develop in us the strength for victory, spiritual victory. आणि आपण 6व्या अध्यायाच्या आम्हाला 17व्या वचनामध्ये शिकायला मिळतं की पवित्र आत्मा जो आहे तो योद्धा आहे आणि तो आपल्यामध्ये विजयासाठी लागणारी संसाधने तो निर्माण करतो. And the 12th and last reference to the Holy Spirit is in chapter 6 and verse 18, where the Holy Spirit ministers to us in our prayer life. आणि 12वा संदर्भ जो आहे तो 6व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये दिलाय की ज्यामध्ये आपण शिकतो की पवित्र आत्मा जो आहे तो आम्हाला प्रार्थनेमध्ये हातभार लावतो. So the one we skipped last week was the fullness or filling of the Holy Spirit, which we would like to look at today. आणि मागच्या वेळेस आपण जी गोष्ट सुटली होती आपल्याकडून ती म्हणजे पवित्र आत्म्याने भरलं जाणं आणि आपण आज त्याविषयी शिकणार आहोत. So we are concerned with the ministry of the Holy Spirit filling us with himself and filling us with all the fullness of God. आणि पवित्र आत्म्याची जी सेवा जी आहे ज्याद्वारे तो आम्हाला स्वतःने भरतो आणि देवाची परिपूर्णता आपल्यामध्ये आणतो त्याविषयी आपला आज आपण
विचार करणार आहोत. Several times in this epistle, the Apostle Paul uses the word fullness regarding the fullness of Christ and the fullness of God. आणि या अध्यामध्ये ह्या भागामध्ये पुष्कळ वेळेस पौल परिपूर्णतेविषयी म्हणतो आणि लिहितो आणि तो देवाच्या पूर्णतेविषयी तो उल्लेख करीतो. And so Paul reminds us that the normal characteristic of those who are believers are that they should be filled with all the fullness of God. आणि पौल असं म्हणतो की जे विश्वासणारे जे आहेत त्यांचं सर्वसाधारण असं वैशिष्ट्य असतं की ते देवाच्या परिपूर्णतेने ते भरलेले असतात. Our text comes from Ephesians chapter 5, verse 17 through 21. आणि जो शास्त्रपाठ आपण वाचणार आहोत तो इफिसच्या 5व्या अध्यायाच्या 17व्या वचनापासून तर 21व्या वचनापर्यंत आपण पाहणार आहोत. Please. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंधही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल देवपित्याची उपकारस्तुती करा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. Now let's pray together. आपण एकत्रितपणे प्रार्थना करूया. Our loving God and Father, we thank you for the provision that you've made for us in life to have your Holy Spirit dwell in us. आणि पित्या तुझी तरतूद आमच्या जीवनामध्ये केली आहेस की तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये त्यांनी वस्ती करावी. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We all confess that most of us have been able to live the Christian life without a understanding or desire for the fullness of the Holy Spirit. आणि पुष्कळदा आम्ही पवित्र आत्म्याची परिपूर्णता त्याची इच्छा न बाळगता त्याविषयी न समजून घेता आम्ही जीवन जगलो. त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर. We pray that your Holy Spirit would develop in us today a desire for the fullness of the Spirit. आणि तुझ्या पवित्र आत्म्याने आमच्या जीवनामध्ये अशी इच्छा प्रज्वलित करावी की पवित्र आत्म्याने आम्ही पूर्ण व्हावं म्हणून थोर देवा मी प्रार्थना करतो. We want to understand our responsibility to invite and to allow the Holy Spirit full control of our life. आणि पवित्र आत्म्याने आमच्या जीवनावरती नियंत्रण करावं म्हणून त्याला आम्ही तसं करू द्यावं म्हणून त्याचं महत्व आम्हाला समजू दे. May our lives be transformed by reminding us of the work of the Holy Spirit in our lives day by day. आणि दिवसेंदिवस पवित्र आत्म्याचं कार्य आमच्या जीवनामध्ये आम्ही समजून घ्यावं. त्याद्वारे आमच्या जीवनाची वाढ व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. Thank you for meeting with each one of us as we seek to understand your word. आणि आम्ही एकमेकांना भेटून एकत्रितपणे तुझं वचन समजून घेण्याचा शोध करताना तो आम्हाला कृपा करू. We thank you that your blessing rests upon us because we are your children and we seek the knowledge of Christ and the Holy Spirit today. आणि आम्ही तुझे मुलं आहोत आणि तुझे मुलं या नात्याने तुझे आशीर्वाद आणि पवित्र आत्म्याचं ज्ञान थोर देवा त्याविषयी समजून घेण्याकरता तो आम्हाला सहाय्य करावंस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We receive these blessings and give you thanks again in the name of our Lord Jesus Christ. Amen. आणि हे आशीर्वाद आम्ही ग्रहण करून तुला मी पुन्हा एक बार धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावाने. आमेन. So the fullness of the Holy Spirit is perhaps the most practical aspect of our studies on the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचं जे काही भरणं जे आहे आपल्या जीवनामधील सगळ्यात महत्त्वाची अशी ती गोष्ट आहे. Our understanding is crucial to the effective Christian life in the midst of a corrupt world. We want to try to understand what God wants to do in our lives with the fullness of the Holy Spirit.
आणि पवित्र आत्म्याने आपण परिपूर्ण होऊन देव आमच्या जीवनामध्ये काय करू इच्छितो हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. Let me ask you a question as we begin this study. आणि आपण ह्या अभ्यासाची सुरुवात करताना मला आपणास एक प्रश्न विचारू द्या. When was the last time you were concerned or exercised about being filled with the Holy Spirit? आणि पवित्र आत्म्याने भरून जाणं याविषयी आपण दक्ष होता किंवा याविषयी आपल्याला काळजी वाटत होती, ही असं घडल्याची शेवटची वेळ पूर्वी कधी आपल्या जीवनात घडली होती? Most of us as believers have lived a long time as Christians without considering or desiring the fullness of the Holy Spirit. आणि पुष्कळदा आपण पवित्र आत्म्याविषयी परिपूर्ण होणं ही बाब लक्षात न घेताच आपण आपलं ख्रिस्ती जीवन जगत आलो आहोत. We need to begin and realize that the fullness of the Holy Spirit is temporary, while the regeneration of the Holy Spirit is a permanent ministry. आणि पवित्र आत्म्याने भरणं आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे पुनरुज्जीवन हे कार्य जे आहे या दोन्हीतील फरक असा की पहिली गोष्ट जी ती तात्पुरती आहे, पण जी दुसरी गोष्ट आहे ते कार्य जे आहे, ती सेवा जी आहे ती कायमस्वरूपी आहे. The regeneration of the Holy Spirit is a once for all sovereign transaction of God, putting the Holy Spirit in us when we believe the gospel. आणि शुभवर्तमान ऐकल्यानंतर पवित्र आत्मा आपल्याला आपल्याला देव देतो आणि आपल्यामध्ये पुनरुज्जीवनाचं कार्य निर्माण होतं आणि ही जी सेवा जी आहे ती कायमस्वरूपी पवित्र आत्मा आपल्या जीवनात करतो. But the fullness of the Holy Spirit is dependent upon our surrender of all that we are and all that we have to God for His service. परंतु पवित्र आत्म्याने भरून जाणं ही गोष्ट या गोष्टीवरती अवलंबून असते की आपण देवाला जे काही आपलं स्वतःच आहे ते आपण किती प्रमाणामध्ये त्याचं समर्पण करतो. So we need to realize the most practical aspect of this operation of the Spirit is for us to become like Christ and to glorify God in our life. आणि पवित्र आत्मा हे जे कार्य आमच्या जीवनामध्ये करतो त्याचं खरं कारण म्हणजे आपण ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखं व्हावं आणि देवाचं गौरव आपण आपल्या जीवनामध्ये करावं. So each one of us, as we study this, need to learn to surrender all that we are and all that we have to God for the fullness of the Holy Spirit. आणि हा अभ्यास करताना जे आपलं आहे स्वतःचं त्याचं पूर्ण समर्पण आपण देवाला करावं यासाठी की पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण परिपूर्ण व्हावं. There are 4 or 5 things that I would like to look at with you in our study today. आणि आजच्या सायंकाळच्या मननामध्ये 4-5 गोष्टींकडे आपण एकत्रितपणे पाहणार आहोत. You notice verse 17 says we should know the will of God for our life. आणि वचन 17 मध्ये असं म्हटलंय की प्रभूची इच्छा आपल्या जीवनाकरता काय आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. It's instructive for us to realize that the will of God is that every believer be filled with the Holy Spirit. आणि आपणास अशी सूचना करण्यात आली आहे की देवाची इच्छा ही आहे की आपणापैकी प्रत्येकाने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन जावं. What does this passage teach us about the fullness of the Holy Spirit? आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणे याविषयी हा शास्त्र पाठ जो आहे तो आपणास काय शिकवितो? The first thing is it's universally available to every believer. पहिली गोष्ट ही जी गोष्ट जी आहे ही जी बाब जी आहे ही बाब प्रत्येक जगभरातील विश्वासनाकरता ही उपलब्ध आहे. This is the expected responsibility of every believer, not just preachers and evangelists. फक्त उपदेश करणारे आणि सुवार्तिक यांचीच नव्हे तर प्रत्येक विश्वासणाऱ्याची ही जबाबदारी आहे. It is the will of the Lord that we be filled with the Holy Spirit in every aspect of our life. आणि देवाची ही इच्छा आहे की आपल्या जीवनातील
प्रत्येक भागामध्ये आपण देवाला आपण आपलं समर्पण केलं पाहिजे. If we have forgotten or we have failed in this ministry, we are living in disobedience to what God wants for us as believers. आणि या बाबतीत समजा आपण अपयशी ठरलो असलो तर आपण देवाची अवज्ञा केली आहे त्या बाबतीमध्ये की जी गोष्ट देव एक विश्वासतारा म्हणून आपल्याकडून अपेक्षितो. Paul makes no distinction for the believers as to who should be filled with the Holy Spirit. आणि कुठल्या प्रकारच्या विश्वासदारांनी पवित्र आत्म्याने भरून जावं याविषयी पौल काही फरक करत नाही. Some of us need to confess our sin that we have lived for a very long time without enjoying the fullness of the Spirit. आणि पवित्र आत्म्याने भरून न जाता आपण खूप काळापासून जीवन जगत आहोत आणि हे आपलं पाप जे आहे ते आपल्याला कबूल करण्याची गरज आहे. The fullness of the Spirit isn't based upon maturity, but upon a desire to submit all that I am to Christ. आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावं हे आपल्या प्रौढतेवरती अवलंबून नाही, तर आपल्याकडे जे आहे ते सर्व ख्रिस्ताला समर्पित करण्याची आपल्याला इच्छा आहे किंवा नाही त्यावरती ते अवलंबून आहे. Secondly, it is spiritually applicable to the life of every believer. आणि दुसरी गोष्ट प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनाकरता आध्यात्मिक बाबतीमध्ये ही गोष्ट जी आहे ती लागू आहे. In the same way that when a baby is born, the doctor gives the baby a slap so that the baby will take a deep, deep breath and enter into life. आणि ते अगदी त्या प्रकारे आहे की ज्यावेळेस एखाद्या नवीन जन्मलेल्या बाळकाचा जन्म होतो त्यावेळेस डॉक्टर जे आहेत त्याला चापट मारतात यासाठी की त्या बाळाने जीवनाचा खोल असा श्वास आपल्या उरी भरावा. Those little lungs in that baby are then filled with the air, with the oxygen. आणि मग त्या बाळाची ते लहान लहान फुफ्फुस जे आहेत ते ऑक्सिजननी या प्राणवायूने ती भरली जातात. And then when that baby grows up and becomes a runner in the Olympics, the lungs are very big, and that athlete also is taking a fullness of air. आणि ज्यावेळेस ते बाळ मोठं होतं आणि ऑलिम्पिक मधलं एखादं पदक मिळवतं त्यावेळेस त्याचे जे फुफ्फुस जे आहेत ते अतिशय मोठे झालेले असतात आणि ते पुरेपूर भरून तो आतमध्ये हवा घेत असतो. The spiritual activity of the believer must be dependent upon the fullness of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याने भरले जाणे याच्या शिवाय आपली प्रत्येक कृती जी आहे ती अवलंबून त्याच्याहून वेगळी नसावी. So the spiritual activity of the believer, as well as the normal activity of the believer, is dependent upon the fullness of the Spirit. तर मग एखाद्या विश्वासाची कुठली आध्यात्मिक कृती किंवा सामान्यपणे केलेली कृती जी आहे ती पवित्र आत्म्याने भरले जाणे यावरती अवलंबून असावी. We are reminded in the next few verses how the fullness of the Holy Spirit is manifested. आणि पुढची जी काही वचनं जी आहेत त्यामध्ये आम्हाला सांगितलं आहे की पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं ही गोष्ट जी आहे ती कुठल्या प्रकारे व्यक्त होते. Many people feel that the fullness of the Holy Spirit results in person doing miracles. आणि पुष्कळ लोकांना असं वाटतं की एखादी व्यक्ती जेव्हा पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते त्यावेळेस ती चमत्कार करू लागते. Those four activities are speaking to yourselves in psalms and hymns and spiritual songs. आणि त्या ज्या कृती आहे ती जी कृती जी आहे ती आपण ज्यावेळेस स्तोत्र गातो गीत गातो आणि पुष्कळ प्रकारचे प्रबंध बोलून दाखवतो त्यामधून ती गोष्ट व्यक्त होते. Think of a gathering of believers and how often they talk about the weather and about politics and about the family and very seldom talk about the Lord. पुष्कळदा विश्वासणारे एकत्र होतात ते हवामानाविषयी बोलतात ते राजकारणाविषयी बोलतात ते कुटुंबाविषयी बोलतात
पण अतिशय क्वचित वेळेस ते देवाच्या कामाविषयी पवित्र आत्म्याविषयी बोलतात. Many times after preaching the word in an assembly, we are invited to somebody's home, and the conversation seems to never talk about the Lord. आणि पुष्कळदा आराधनेनंतर आपल्याला कोणीतरी घरी बोलवतं भेटीसाठी आणि आपण तिथे गेल्यानंतर आपल्या बोलण्यामध्ये आपण कधीच प्रभूविषयी बोलत नाही. And then it says singing and making melody in your heart to the Lord. आणि आता आपण याविषयी बोलूया, गीत गाणं आणि आपल्या हृदयामध्ये प्रभूला धन्य म्हणणं. As you're working around the kitchen, as you're driving in a car, there should be the spontaneous singing of songs that adore and worship the Lord Jesus. आपण आपल्या स्वयंपाकघरात असाल किंवा आपण आपली गाडी चालवत असाल, कुठल्याही स्थितीमध्ये आपण असाल तर आपल्या हृदयामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे प्रभूची आराधना करणारी गीत आपण जी आहेत ती गायली पाहिजेत. Many people sit in their car and they turn on the radio, when in fact, if they left the radio off, they would be able, out of the fullness of the Holy Spirit, sing to the Lord. पुष्कळ लोक कारमध्ये बसल्यानंतर आपले रेडिओ जे आहेत ते चालू करतात, पण त्यांनी तसं जर केलं नाही तर कारमध्ये बसून त्यांच्या हृदयातून ते देवाला गीत गाऊन त्याचे आभार मानू शकतात. And then it says that giving thanks is also an evidence of the fullness of the Holy Spirit. आणि असे म्हटले की आभार मानणे देखील पवित्र आत्म्याने आपण परिपूर्ण आहोत याचं एक प्रमाण आहे. Why is it so hard for us to give thanks to God for all He's done and given to us? जे देवाने आमच्या जीवनामध्ये केलं आहे किंवा आपणास दिलं आहे त्याच्याबद्दल आभार मानणे हे पुष्कळदा आम्हाला का बरं अवघड होऊन बसतं? Perhaps our lips are closed to thanksgiving because our heart is not filled with the Holy Spirit. आपली अंतःकरणे जी आहेत ते पवित्र आत्म्याने भरली न गेल्यामुळे आपले ओठ जे आहेत ते धन्यवाद करण्याकरता बंद झालेले असतात. And then he says, fourthly, that there is submission one to another because we are filled with the Holy Spirit. आणि मग तो म्हणतो की पवित्र आत्म्याने आपण परिपूर्ण आहोत म्हणून एकमेकांच्या अधीन राहा. And then it says that the wives should submit to the husbands and the husbands should love their wives. मग तो म्हणतो की स्त्रियांनी आपल्या पतीच्या अधीन असलं पाहिजे आणि पतीने आपल्या पत्नीवरती प्रीती केली पाहिजे. And so the marriage relationship is one of the places where we manifest the fullness of the Holy Spirit. आणि वैवाहिक नातं जे आहे ते एक ठिकाण आहे की ज्यातून आपण पवित्र आत्म्याने भरलेलं आहोत हे आपण व्यक्त करता किंवा जाहीर करता. Thirdly, we to understand that the fullness of the Holy Spirit is the normally accepted evidence in the life of a believer. आणि पुढची गोष्ट म्हणजे की पवित्र आत्म्याने भरलं जाणं हे प्रत्येक विश्वासधारकाच्या जीवनामध्ये सामान्यतः ते त्याचं प्रमाण लोकांना दिसलं पाहिजे. So these three things are important. आणि हे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. The fullness of the Holy Spirit is universally available to every believer. आणि पवित्र आत्म्याने भरलं जाणं ही गोष्ट जी आहे जगातील सगळ्या विश्वासधारकांकरता ही गोष्ट उपलब्ध आहे, त्यांना ती शक्य आहे. Secondly, it's spiritually applicable to every area of our life. आणि दुसरी गोष्ट ते आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये ते लागू करता येणं शक्य आहे. And thirdly, it's normally acceptable to every believer. आणि आणखीन पुढची गोष्ट म्हणजे ते सामान्यतः प्रत्येक विश्वासणाऱ्याला स्वीकारणीय अशी ती गोष्ट आहे. These four activities are the evidence in the normal Christian life that we are filled with the Holy Spirit. आपण पवित्र आत्मे भरलो आहोत याचं सामान्य ख्रिस्ती जीवनामध्ये या कृतींवरून आपण लोकांना प्रमाण पटवून देतो. It's not dependent on my maturity, but on my devotion to the Lord. आणि मी किती प्राऊड आहे त्याच्यावरती ते अवलंबून नाही, तर प्रभूवर माझी किती भक्ती आहे
त्याच्यावरती ते अवलंबून आहे. The present tense of the words here tell us that we are to be continually filled with the Holy Spirit. आणि ह्या वाक्यातील जो चालू वर्तमान काळ जो आहे किंवा वर्तमान काळ जो आहे त्याच्यावरून आम्हाला हे शिकायला मिळते की आपण प्रत्येक वेळेस प्रसंगामध्ये पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलं पाहिजे. So we ask the question again, when was the last time you were filled with the Holy Spirit? मग पुन्हा प्रश्न उभा राहतो की शेवटचं कधी आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता याची आठवण करा. Some of us must confess it's been weeks or maybe months since we last were conscious of the need to be filled with the Holy Spirit. आणि काही लोकांना कबूल करावं लागेल की पुष्कळ काळ गेलाय, आठवडे गेलेत, महिने गेलेत की ज्यावेळेस आम्ही या गोष्टीविषयी सज्ञानी होतो की आम्हाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलं पाहिजे. We consider our health to be the normal condition of our life. आणि पुष्कळदा आपण आपलं आरोग्य जे आहे आपल्या जीवनातील ती सामान्य स्थिती या दृष्टीने त्याकडे आपण पाहतो. But we are far more concerned about our normal health than we are about the normal fullness of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं ही सामान्य गोष्ट आपल्या जीवनामध्ये असणं त्याच्यापेक्षा आपण आपल्या शारीरिक आरोग्याकडे त्याबाबत आपण जास्त काळजी करतो. Secondly, we want to look for a few minutes at the people that present themselves as being filled with the Holy Spirit in the New Testament. आणि काही वेळ आपण पवित्र शास्त्रामध्ये नवीन करारामध्ये जे लोक पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्न करू. There are 8 specific references to the fullness of the Holy Spirit that we would like to look at. आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावं याविषयी 8 नेमके असे संदर्भ आहेत की ज्याकडे आपण पाहणार आहोत. 4 of those 8 take place before the day of Pentecost. आणि त्या 8 पैकी 4 जे संदर्भ जे आहेत ते पेंटिकॉस्टच्या दिवसाच्या आधी त्या गोष्टी घडून आल्या. And of course, the other 4 take place after the day of Pentecost. आणि दुसरी जे 4 आहेत ते पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर त्या गोष्टी घडल्या. There is a distinct difference between the fullness of the Holy Spirit before Pentecost and the fullness of the Holy Spirit after Pentecost. आणि पेंटिकॉस्टच्या दिवसाच्या आधी पवित्र आत्म्याने भरणे आणि पेंटिकॉस्टच्या नंतर पवित्र आत्म्याने भरणं या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. As we approach the Christmas season, we realize that the context of early part of Luke's gospel presents to us the fullness of the Holy Spirit. आणि आपण नाताळ जवळ आहे आणि त्या संदर्भामध्ये लुकाच्या प्रारंभामध्ये आम्हाला पवित्र आत्म्याने भरणं याविषयी आम्हाला त्या ठिकाणी जी शुभवार्ता सांगण्यात आली मर्यादा त्यामध्ये आपणास पाहावयास मिळते. In Luke chapter 1, we find that John the Baptist was filled with the Holy Spirit. आणि लुकाच्या पहिल्या अध्यायामध्ये बाप्तिस्म करणारा योहान जो होता तो पवित्र आत्म्याने पूर्ण होता हे आपणास पाहावयास मिळते. His fullness of the Holy Spirit is in the context of the Old Testament ministry of the Holy Spirit. आणि त्याचं पवित्र आत्म्याने भरणं हे जुन्या करारामध्येच्या काळामध्ये जी पवित्र आत्म्याने सेवा केली त्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं पाहिजे. God sovereignly laid hold of John the Baptist and filled him with the Holy Spirit for a specific ministry. आणि त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला हाती घेतलं आणि एका गौरवी उद्देशास्तव त्याने पवित्र आत्म्याने भरलं. In Luke chapter 1, verse 41, Elizabeth was filled with the Holy Spirit for a specific service to us and to the Lord's people in the Gospel of Luke. आणि लुकाच्या पहिल्या अध्यायाच्या 41व्या वचनामध्ये अलिशिबा जी आहे ती पवित्र आत्म्याने पूर्ण झाली देवाच्या लोकांच्या सेवेकरता. Zechariah in the same chapter was filled with the Holy Spirit for a prophecy that was important to those there and to us who read the Gospel of Luke.
आणि त्याच ठिकाणी त्याच अध्यायामध्ये जखरिया जो आहे त्याला पवित्र आत्म्याने भरण्यात आलं, कारण जे लोक जे त्या काळामध्ये होते आणि जे आज आपण आहोत त्या आपणाकरता एक महत्वाची शुभवार्ता जी आहे ती आम्हाला समजावी. And the Lord Jesus in chapter 4 of Luke and verse 1 is filled with the Holy Spirit as he goes into that period of temptation. आणि चौथ्या अध्यायामध्ये आपणास प्रभू येशू त्याची परीक्षा होण्याच्या आधी आत्म्याने परिपूर्ण झाला हे आपणास पाहावयास मिळते. And so we would understand that the Lord Jesus, as God the Son, would continually be filled with the Holy Spirit. आणि आपल्याला हे समजून येईल की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र हा पवित्र आत्म्याने देवजो पवित्र आत्मा याने नेहमी भरलेला परिपूर्ण होता. But what we learn is that it's possible to be tempted by the devil and still at that point be filled with the Holy Spirit. आणि इथे शिकायला मिळतं असं की आपण पवित्र आत्म्याने त्या प्रसंगी भरलेलो असलो आणि त्याच प्रसंगी सैतान आपली परीक्षा घेणं हे देखील शक्य आहे. And we would understand that the filling of the Holy Spirit in John the Baptist and Elizabeth and Zachariah may have been temporary. आणि आम्हाला कसं कळून येईल की पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं बाप्तिस्मा करणारा योहान नंतर अलिशिबा आणि जखरिया यांच्या बाबतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचं होतं. But in those three occasions, it was not sought to be filled with the Holy Spirit, but God sovereignly filled them for that specific ministry. आणि या तिन्ही संदर्भामध्ये आपणास एक गोष्ट समजेल की त्यांनी पवित्र आत्म्यामध्ये त्यांनी भरून जावं म्हणून त्यांनी इच्छा धरली नाही, तर देवाने आपल्या सार्वभौम निर्णयाच्या प्रमाणे त्यांना त्याने पवित्र आत्म्याने भरिले. Then there are four other examples that take place after the day of Pentecost in Acts chapter 2. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर चार आणखीन असल्यास प्रकारचे संदर्भ आपणास पाहावयास मिळतात. And as we understand it there, it is the result of their being surrendered to the Lord to be used by God to present the glory of God to the people. आणि त्या लोकांनी देवाला स्वतःला त्याच्या गौरवाकरता त्याने उपयोगात आणावं म्हणून समर्पित केलं आणि त्याच्यामुळे ते पवित्र आत्म्याने भरले गेले ही गोष्ट आम्हाला समजेल. Peter was filled with the Holy Spirit in Acts chapter 4 and verse 8. आणि प्रेषित 4:8 मध्ये पेत्र जो आहे तो पवित्र आत्म्याने भरून गेला असं म्हटलंय. Peter was applying the word of God that was given to him by the Lord Jesus Christ during the ministry of Jesus on earth. आणि प्रभू येशूने जगामध्ये असताना जी सेवा केली होती त्यावेळेस त्याने जे वचन सांगितलं त्याच लागूकरण पेत्र त्या ठिकाणी करत आहे. In John chapter 14 and chapter 16, the Lord Jesus explained the ministry of the Holy Spirit to the disciples, including Peter. आणि योहान 14व्या अध्याय आणि 16व्या अध्यायामध्ये प्रभू येशूने पवित्र आत्म्याच्या सेवेविषयी त्यांना स्पष्टीकरण दिलं आणि त्यामध्ये त्या शिष्यांमध्ये पेत्रही होता. So Peter was proclaiming the word of God given to him by the Lord Jesus to the people shortly after the day of Pentecost. आणि पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर जे वचन प्रभू येशूने दिले होतं त्याचीच घोषणा पेत्र लोकांना करत होता. Then in chapter 7 we find that Stephen is filled with the Holy Spirit. आणि मग 7व्या अध्यायामध्ये आपणास पाहावयास मिळेल की स्तेफन जो आहे तो पवित्र आत्म्याने पूर्ण झाला. And Peter and Stephen in a marvelous way unfolds for the Jewish leaders the blessing of God from the Old Testament and fulfilled in the Lord Jesus Christ. आणि स्तेफन जे आहे यहुदी लोकांना देवाने जे आशीर्वाद जे दिले होते जुन्या करारातून च्या काळामध्ये मधून त्याविषयी तो इस्रायल लोकांना यहुदी लोकांना सांगताना मला आढळतो. We read in Stephen's message that he is totally devoted and surrendered to the Lord Jesus, and the Holy Spirit fills him as he passes out of this life. आणि स्तेफन जो होता हा पूर्ण
देवाला पूर्ण भक्तिभावाने समर्पित होता प्रभू येशूला, आणि म्हणून पवित्र आत्मेने त्याला तो परिपूर्ण झाला आणि या जगातून निरोप घेताना तो देवाचं वचन गाजवताना आपल्याला आढळतो. In Acts chapter 9, we find that the Apostle Paul, as a new believer, is filled with the Holy Spirit. आणि प्रेषित 9 मध्ये प्रेषित पौल जो आहे तो एक खरा विश्वासणारा या नात्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता हे आपणास आढळते. A few chapters later, we find again that Paul is filled with the Holy Spirit as he carries on the ministry God has given him. आणि आणखीन त्याच्या पुढे आणखीन 4 एक अध्याय आपण गेला तर आपणास असं आढळून येईल की पौल त्याला जी सेवा देवाने दिली होती, सुपूर्द केली होती, ती करताना तो पवित्र आत्मेने पूर्ण होऊन ती सेवा तो करीत असे. Then in chapter 13, we find that the disciples themselves were filled with the Holy Spirit as they carried out the ministry the Lord had given them. आणि त्यांना जी सेवा दिली होती ती सेवा करताना शिष्य जे होते ते स्वतः पवित्र आत्मेने परिपूर्ण झाले हे आपणास 13व्या अध्यायामध्ये पाहावयास मिळते. From these 4 examples, we realize that the fullness of the Holy Spirit should be the normal, accepted evidence in the life of every believer. आणि या संदर्भातून आम्हाला असं कळतं की पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं हे प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये सामान्यतः दिसणारं असं एक प्रमाण ठरावं. So why then, if it's so prominent in these chapters in the book of Acts, are we as believers not filled with the Holy Spirit? आणि मग देवाच्या वचनामध्ये जर एवढं ह्या गोष्टीवरती एवढं प्रामुख्याने भर देऊन सांगितलं आहे तर मग आपण आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याने परिपूर्ण नाही हे असं का घडते बरं? When was the last time you heard somebody give a message on the fullness of the Holy Spirit? आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं याविषयी आपण शेवटचा संदेश कोणाला देताना ऐकलं होतं बरं? For us, this side of Pentecost, we must understand the fullness of the Holy Spirit is not automatic. आणि पेंटिकॉस्टच्या दिवसाच्या इथे त्याच्यानंतर आम्हाला पाहावयास मिळते की पवित्र आत्म्याने पूर्ण होणं, परिपूर्ण होणं ही बाब जी आहे ती आपोआप होत नाही. Nor is the fullness of the Holy Spirit a permanent work in the life of the believer. आणि विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणारी जी गोष्ट जी आहे ती बाब जी आहे ती कायमस्वरूपी नसते. It is sad that most of us as believers can live a long time without having any desire for the fullness of the Holy Spirit. आणि खेदाची गोष्ट आहे की पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याची इच्छा न बाळगता आपण विश्वासी जीवन पुष्कळ कालावधीसाठी आपण जगू शकतो. So thirdly, we want to look at the problems that prevent the fullness of the Holy Spirit. आणि तिसरी गोष्ट पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं या गोष्टीपासून ज्या समस्या आम्हाला रोखून धरतात त्याविषयी आपण शिकणार आहोत. Why is it that we do not talk about or think about or be concerned about the fullness of the Holy Spirit? आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं याविषयी आपण का बोलत नाही, आपण का विचार करत नाही, त्याविषयी आपण का जागरूक आपण होत राहत नाही. We carry on our job in business week after week without thinking about our need for the fullness of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याने भरून जाणं ही आपली गरज जी आहे त्याविषयी विचार न करता आपण पुष्कळ काळ आपला व्यवसाय दिवसानुदिवस करत राहतो. Even those of us who are preachers and teachers of the Word of God, we can carry on our preaching and teaching without a conscious need for the fullness of the Holy Spirit. आणि आपण जे विश्वासणारे जे आहोत आपण प्रभूच्या वचनाची जी सेवा करता पवित्र आत्म्याने भरून जाणं या गोष्टीविषयी कुठल्या प्रकारे जागरूकता न दाखवता आपण पुष्कळ काळ आपण सेवा करत राहतो. I have 3 reasons why we are not filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने आपण भरलेलो नाहीत याविषयी 3 कारणं मला आपणास सांगायची आहेत. The first is that we are without the hunger or desire to be filled with the Holy Spirit.
पहिली गोष्ट म्हणजे पहिलं कारण म्हणजे पवित्र आत्म्याने भरलं जाणं याविषयीची भूक किंवा याविषयीची इच्छा आपल्या मनामध्ये नाही. I suppose that most of you have had 2 or maybe 3 meals today. मला खात्री आहे की आपल्यापैकी बहुतेकांनी किमान 2 किंवा 3 वेळेस आज आपण दिवसातून भोजन केलं असेल. I suppose you've had 2 and you'll have 1 more meal after this meeting. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत आपण 2दा काहीतरी खाल्लं असेल आणि ह्या सभेनंतर आपण आणखीन एकदा भोजन करणार आहात. Why, day after day, do we have this hunger for food? आणि गणित दिवसानंतर आम्हाला या आपल्या जेवणासाठी आपल्याला भूक का लागते? God has built into our body a desire and a hunger for food when the body empties itself of that food. आणि आपण जे अन्न खातो ते आपल्या शरीरामध्ये जिरल्यानंतर देव आपल्या मनामध्ये अन्नाविषयी इच्छा निर्माण करतो. अशा प्रकारे त्याने आपल्याला आपली घडण केली आहे. In the same way that when we receive Jesus Christ as our Savior, the Holy Spirit came to live in us, and He wants to fill our lives with His presence. आणि अगदी त्याच प्रकारे जस प्रभू येशूला आपण आपला तारणारा म्हणून स्वीकारलं, पवित्र आत्मा जो आहे तो आपल्यामध्ये आला आणि तो आपलं जीवन त्याने भरू इच्छितो. We are unwilling to hand over our body, our soul, our possessions for the Spirit's control. आणि पवित्र आत्म्याने नियंत्रण ठेवावं म्हणून आपलं शरीर, आपलं जीव आणि आपल्याकडे जे काही आहे ते आपण पवित्र आत्म्याच्या हातामध्ये सुपूर्द करत नाही. We don't want the Christ to be Lord of our life. आणि आपण आपल्या जीवनाचा प्रभू, त्याला प्रभू म्हणून आपण आपल्या जीवनाचं नेतृत्व आपण देण्याची आपल्यामध्ये इच्छा नसते. Our bodies have amazing desires that we must fulfill. आणि आपल्या शरीरामध्ये अशा अद्भुत अशा उत्कट इच्छा असतात की ज्या परिपूर्ण करण्याची आपल्याला इच्छा होते. But God has put in us a spiritual desire for the fullness of the Holy Spirit. आणि देवाने आपण पवित्र आत्म्याने भरून जावं म्हणून त्याने आपल्या मनामध्ये आपल्या जीवनामध्ये तशी इच्छा निर्माण केली आहे. There is very little hunger for holiness in our life. आणि आपल्या जीवनामध्ये पावित्र्याविषयी खूपच कमी अशी भूक आपल्या जीवनामध्ये असते. And God is certainly displeased, and the Holy Spirit is grieved that we are not continually filled with the Holy Spirit. आणि आपण पवित्र आत्म्याने भरत नाही म्हणून देवाला आनंद होत नाही आणि पवित्र आत्मा जो आहे तो खिन्न होतो. The fullness of Christ and the fullness of the Holy Spirit are the similar activities of these two members of the Trinity. आणि पवित्र आत्म्याची परिपूर्णता आणि ख्रिस्ताची परिपूर्णता, त्रैक्यातील ह्या 2 व्यक्तीची ही समान कार्य आहेत. Paul talks earlier in this book of Ephesians, the fullness of God, all the fullness of God. आणि इफिसकराच्या पत्रामध्ये प्रारंभीच्या भागामध्ये देवाची पूर्ण परिपूर्णता याविषयी पौल लिहितो. So first of all, we lack the spiritual hunger to enjoy and appreciate the fullness of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याची परिपूर्णता ही समजून घेण्याकरता जी काही आम्हाला इच्छा लागते किंवा भूक लागते त्याचा अभाव जो आहे तो आपल्यामध्ये आहे. We want Christ and the world and Christ and the flesh in our lives. आम्हाला आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तही हवा असतो आणि जगही हवं असतं. ख्रिस्तही हवा असतो आणि देहही हवा असतो. We want devotion to education and wealth and possessions, but we don't desire the fullness of the Holy Spirit. आम्हाला शिक्षण हवं असतं, आम्हाला दौलत हवी असते, आम्हाला मिळकत हवी असते, पण अगदी त्याच प्रकारे पवित्र आत्म्याने भरणं याविषयी आपल्यामध्ये तशी इच्छा नसते. So we must look in the mirror of the Word of God and say, do I have a hunger to be filled with the Holy Spirit?
आणि देवाच्या वचनाच्या आरशामध्ये पाहून आपण विचारलं पाहिजे की पवित्र आत्म्याने भरणं याविषयीची भूक मला आहे का? Secondly, we are without humility. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये नम्रता नाही. Most of us as believers say we don't need the fullness of the Holy Spirit. आपल्यापैकी पुष्कळ लोक म्हणतात की विश्वासणारे या नात्याने आम्हाला पवित्र आत्म्याची परिपूर्णता नको आहे. For months and maybe years, we have carried on spiritual activities like preaching and teaching and worship without any consciousness of the need of the Holy Spirit. आणि पुष्कळ वर्ष पुष्कळ काळ आपण उपदेश करणं आणि आपण लोकांना शिकवणं आणि प्रचार करणं या गोष्टी आपण करत राहिलो आहोत पवित्र आत्म्याने परिपूर्ण न होता. Pride in ourselves and in our accomplishments and our possessions keep us from humbly saying we need the fullness of the Holy Spirit. आपल्या स्वतःमध्ये असलेला अभिमान, स्वाभिमान आणि ज्या गोष्टी आपण साध्य केल्या त्याविषयीचा अभिमान आणि आपण जे काही केलंय त्यावेळी आम्हाला असं वाटतं की पवित्र आत्मा जो आहे त्याची आम्हाला गरज नाही. The Lord Jesus said, I of my own self can do nothing. प्रभू येशूने म्हटलं की मी स्वतःहून मला काही करता येत नाही. And he said to his disciples, apart from me, you can do nothing. आणि तो त्याच्या शिष्यांना म्हणाला की माझ्याशिवाय तुम्हाला काहीच करता येणार नाही. We need to humble ourselves and say, oh Lord, I cannot do anything apart from the fullness of the Holy Spirit. आपण स्वतःच नम्र करून म्हटलं पाहिजे की हे देव पित्या पवित्र आत्म्याने भरल्याशिवाय मला काहीच करता येणं शक्य नाही. How often do we confess the pride of our heart that insulates us from the need for the fullness of the Holy Spirit? आणि आपल्या जीवनामध्ये हा जो उद्दामपणा, हा जो गर्व आहे तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण भरून जाणं या गोष्टींपासून आम्हाला लांब ठेवतो. That humility causes us to acknowledge our emptiness, our weakness, the dryness of our soul, and we need to then turn to devotion to Christ. आणि हा जो नम्रपणा जो आहे तो आपली दुर्बलता, आपल्यामध्ये जो शुष्कपणा जो आहे आणि आपल्यामध्ये जो अभाव आहे तो कबूल करून आम्हाला देवाकडे वळावयास भाग पाडतो आणि भक्तिभावाने त्याने आम्हाला भरावं म्हणून त्याच्याकडे आपणास तो घेऊन जातो. We need to confess our pride, accept our humility and dependence upon the ministry of the Holy Spirit. आपण आपला गर्व जो आहे तो कबूल केला पाहिजे, आपण नम्र झालं पाहिजे आणि पवित्र आत्म्याच्या सेवेवरती आपण पूर्णतः अवलंबून राहिलं पाहिजे. We are without hunger, we are without humility. आपल्याला भूक लागत नाही, आपल्यामध्ये नम्रता नाही. And thirdly, we are without the habits that are necessary to enjoy the fullness of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याने पूर्ण झाल्याचा आनंद जो आहे तो उपभोगण्याकरता ज्या काही सवयींची गरज असते त्या सवयी आपल्यात नाहीत. If we're going to be filled with the Holy Spirit, our lives must be filled with reading the Word of God, memorizing the Word of God, meditating on the Word of God. जर पवित्र आत्म्याने आपलं जीवन भरलं आहे तर देवाचं वचन जे आहे ते वाचण्यामध्ये, देवाचं वचन पाठांतर करण्यामध्ये आणि त्याच्यावरती मनन करण्यामध्ये आपला वेळ आपण व्यतीत केला पाहिजे. Again, we could live a long time in our Christian experience without memorizing and meditating on the Word of God. आणि देवाच्या वचनावरती मनन केल्याशिवाय, देवाचं वचन जे पाठांतर केल्याशिवाय आपण पुष्कळ काळ आपण राहतो किंवा जगतो. I asked an elder on one occasion, when was the last time you specifically memorized a portion of the Word of God? मी एका वडिलांना हा प्रश्न विचारला की शेवटचं कधी तुम्ही देवाचं वचन किंवा देवाच्या वचनातले एखादा शास्त्र पाठ जो आहे तो आपण पाठ केला होता. With sadness, he confessed he could not remember when he last memorized some verses from the Bible. आणि दुःखाने त्याला हे कबूल करायला लागलं की
बायबल मधून शेवटी कधी त्यांनी काही गोष्ट पाठ केली होती ते त्याला आठवत नव्हतं. If you are not memorizing the word of God on a regular basis, you are not growing as a believer. आणि जर देवाचं वचन आपण वारंवार नेहमी नियमितपणे जर पाठ करत जर नसाल तर एक विश्वासणारे या नात्याने आपण वाढत नाहीत. So there are three reasons why we are not filled with the Holy Spirit. आणि म्हणून पवित्र आत्मेने आपण भरलं जात नाहीत या गोष्टीकरिता 3 कारणं आहेत. We have no desire to be filled with the Holy Spirit. पवित्र आत्मेने भरलं जावं याविषयी आम्हाला इच्छा आपल्याला वाटत नाही. We have no need to be filled with the Holy Spirit. आणि पवित्र आत्मेने भरावं म्हणून आम्हाला गरजच वाटत नाही. We don't have the habits that drive us to desire the fullness of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याने आपण परिपूर्ण व्हावं तशी इच्छा निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या सवयी ज्या आहेत त्या आपल्यामध्ये नाहीत. It is sin for us as believers to have no desire, to have no need, and not to have the habits that lead us to be filled with the Spirit. हे एक पाप आहे आणि एक विश्वासी म्हणून जे आम्हाला एक पवित्र आत्म्याने परिपूर्ण जे जीवन जगलं पाहिजे त्याच्यासाठी ज्या सवयी आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे इच्छा नाही. God has given to us the simple yet profound responsibilities on our part to be filled with the Holy Spirit. देवाने आम्हाला ही जबाबदारी दिलेली आहे आणि आमच्या प्रियजनांना की आम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे. I would like to look at 4 characteristics that we must employ if we're going to be filled with the Holy Spirit. जर आम्हाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हायचं असेल तर 4 गोष्टी ज्या आम्हाला उपयोगात आणायला पाहिजे त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. The first thing is a confession of our emptiness. पहिली गोष्ट म्हणजे आमचा रिकामापणा म्हणजे आमच्यामध्ये काहीच नाही या गोष्टी कबूल करणे. The first responsibility we have if we wish to be filled with the Spirit is to confess all known sin in our life. आणि पवित्र आत्म्याने भरलं जाणं याकरता जी आपली पहिली जबाबदारी जी आहे त्याकरिता ती म्हणजे आपल्या जीवनात जे पाप आहे जे आपणास माहिती आहे ते कबूल करणे. One of the things the Spirit of God does is to convict us and convince us that we do sin even as believers. आणि पवित्र आत्मा या गोष्टीविषयी आम्हाला खात्री करून देतो की आपण विश्वासणारे या नात्याने आपण पाप करतो. This confession of sin must be clear, it must be complete, and it must be precise. आणि ही जी कबुली जी आहे ती स्पष्टपणे असली पाहिजे, ती नेमकेपणाने असली पाहिजे. आपण ती कबुली देवाला दिली पाहिजे. It's a terrible condition to say before the Lord, I haven't desired, I don't have any need for the fullness of the Holy Spirit, and I confess that as sin. आणि देवाला आम्ही हे कबूल केलं पाहिजे की देवा की माझ्यामध्ये पवित्र आत्म्याने भरलं जाण्याची इच्छा नव्हती, ही गोष्ट मी मान्य करतो आणि त्याला पाप म्हणून मी कबूल करतो. We must confess that I have lived the Christian life without dependence upon the Holy Spirit. आणि आपण हे कबूल केलं पाहिजे की पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहण्याशिवाय आम्ही आमचं ख्रिस्ती जीवन जगलो. With tears in our heart, we might well confess that we have forgotten the ministry of the Holy Spirit and His filling in our life. आणि आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची सेवा आणि त्याने भरलं जाणं या गोष्टी ही गोष्ट आपण विसरून गेलो होते, आपल्याला कबूल केलं पाहिजे. The Spirit of God, if we really hear His voice, will convict us of the sin, and He expects us to confess to the Father our sinfulness. आणि पवित्र आत्मा जो देवाने आम्हाला दिलाय तो आम्हाला आमच्या ह्या पापाबद्दल आमची खात्री करून देतो आणि आपण देवाला त्याकरता क्षमा मागितली पाहिजे. That confession will restore to us the desire for the ministry of the Holy Spirit and the hunger to be filled with the Holy Spirit. आणि ही कबुली जी आहे त्या कबुलीच्या द्वारे पवित्र आत्म्याने भरलं जाणं ही इच्छा आणि तशी भूक आपल्याला लागेल.
Secondly, the confession must be followed by a choosing to devote myself to the Lord. आणि कबुली केल्यानंतर आपण आपण खऱ्या अर्थाने आपण देवाला समर्पित करण्याची आपण इच्छा बाळगली पाहिजे. I must commit myself to the word of God, as Ephesians chapter 6 reminds us. आणि इफिस 6व्या अध्यायामध्ये म्हटले त्या प्रकारे आपण देवाच्या वचनाला स्वतःला समर्पित केलं पाहिजे. The enemy is opposed to our being filled with the Holy Spirit, and the flesh within us suggests that we don't need it. आणि आपणाला देवाच्या वचनाने भरलं पाहिजे आणि त्याकरता आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. We are to take the sword of the Spirit, which is the word of God. आणि आपणास देवाच्या आत्म्याची तलवार जी आहे ती आपण आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे. And that prayer by the Holy Spirit must be of confession and a choosing to surrender all that I am and all that I have to the Holy Spirit. आणि आपण जे काही आपलं आहे ते सगळं काही त्याचं समर्पण पवित्र आत्म्याला आपण केलं पाहिजे. When we soak our soul in the word of God, we will then be challenged to walk in the way of God. ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी देवाच्या वचनामध्ये आपण शोधून पाहू तर त्या देवाच्या वचनातून देवाच्या मार्गात चालण्याविषयीचं आव्हान आपल्या समोर उभं राहील. As the Holy Spirit convicts us of sin, we will choose to go God's way in every area of our life. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला आमच्या पापाची खात्री करून देईल त्यावेळेस आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये देवाचं आधिपत्य आपण मान्य करू. Choosing God's word and God's way and God's walk all remind us of a complete and full surrender to the Lord. आणि देवाचं वचन देवा त्याच्यामध्ये वाकणं आणि त्याच्याप्रमाणे चालणं या गोष्टी आम्हाला देवाला आपण स्वतःला पूर्णतः समर्पित केलं पाहिजे याची आठवण देते. The third responsibility we have is committing truly everything to the Holy Spirit for his filling. आणि पुढची जी गोष्ट आहे की ती अशी की आपण आपलं सर्वस्व जे आहे ते पवित्र आत्म्याला आपण समर्पित केलं पाहिजे त्याने परिपूर्ण होण्याकरता. We do not need more of the Holy Spirit because the Holy Spirit is not given by measure, we are told. आणि पवित्र आत्मा जो आहे तो मापून आपल्याला दिलेला नाही. Romans chapter 12 verse 1 says, present your bodies as a living sacrifice. आणि रोम 12:2 मध्ये असं म्हटलंय की तुम्ही आपला देह जो आहे देवाला समर्पित करा. That command is something that we must do again and again in our Christian experience. आणि ही जी आज्ञा आपल्याला जी दिली आहे ती आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण वारंवार त्याचं पालन केलं पाहिजे. The body has the desire for food and we are very careful to fulfill that hunger. आणि आपल्या शरीराला अन्नाची खूप इच्छा असते आणि आपण ती भूक भागवण्याचा आपण प्रयत्न करतो. We must have the same hunger, the same desire for spiritual fullness as we do for the fullness of food in our body. आणि आपल्या शरीरासाठी जे अन्न लागतं त्याच प्रकारे त्याची जी आपण इच्छा धरतो अगदी त्याच प्रकारे आपण आध्यात्मिक अन्नाची आपण इच्छा बाळगली पाहिजे. How can we be so careful for the desire for food that our body provides and be so negligent of the desires of the Spirit for fullness of the Spirit? आणि आपल्या देहाला जी काही गरज लागते ज्या अन्नाची त्याविषयी आपण का बरं इतके काळजीपूर्वक राहतो आणि आपल्या आत्म्याला जे काही अन्नाची गरज लागते आत्म्याने परिपूर्ण होण्याकरता त्याकडे आपण का दुर्लक्ष करतो. A fullness of the Spirit is going to be in deep conflict to the fullness of the flesh and of the mind. आणि मनाचं परिपूर्णता देहाची परिपूर्णता आणि आत्म्याची परिपूर्णता या गोष्टी परस्पर विरोधी आहेत.
It may be necessary for us to take a piece of paper and write down our possessions and our desire for position, a desire for education, and then surrender that list to the Lord. आपण एक चांगली गोष्ट ठरवली. समजा आपण एखादी एखादी यादी केली की ज्यामध्ये आपण काय शिकावं, आपण काय मिळवावं, आपण काय साध्य करू इच्छितो याविषयी आपण लिहावं आणि ती यादी जी आहे ती आपण देवाला समर्पित करून टाकावी. Your house is not yours. Your job is not yours. Your money is not yours. Your possessions are not yours. They belong to God, and you must confess that to the Lord. आणि आपलं घर जे आहे ते आपली नोकरी जी आहे ती आपला पैसा जो आहे तो आणि आपली मिळकत जी आहे ती आपलं नाही, तर ते जे काही आहे ते देवाचं आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. The Holy Spirit cannot and will not fill that which he does not control and own. आणि एखादी गोष्ट जी पवित्र आत्मा त्याच्यावर नियंत्रण करत नाही किंवा ती गोष्ट पवित्र आत्म्याच्या मालकीची नाही, त्या गोष्टीला पवित्र आत्मा भरत नाही. This is the act of the will, devoting all that I am and all that I have to God on a regular basis. आणि नियमितपणे जे काही माझं आहे आणि जे मला स्वतःचं वाटतं ते देवाला समर्पित करावं अशी एक कृती आहे. If I do this in the secrecy of my heart, I can then accept and believe that the Holy Spirit will fill me with himself. जर मी मनाच्या गुप्तपणामध्ये जर ही कृती मी केली तर मग पवित्र आत्मा ही गोष्ट मान्य करून तो आम्हाला भरीन. Romans 8 says, his spirit bears witness with my spirit that I am a child of God. आणि पौल असं म्हणतो की तो आत्मा माझ्या आत्म्याला खात्री करून देतो की मी देवाचं मूल आहे. First Thessalonians tells us that our body, soul, and spirit should be preserved blameless unto the coming of the Lord Jesus Christ. आणि पहिल्या थेसलोनिकेमध्ये म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसापर्यंत आपला जीव आणि आत्मा आणि शरीर हे राखावयास तो समर्थ आहे. I will not boast that I am now filled with the Holy Spirit, but rather in humility say, I believe the Spirit of God is filling me as he promised. आणि पवित्र आत्म्याने मी भरलो आहे या गोष्टीचा मी अभिमान बाळगणार नाही, तर मी असं म्हणेन की देवाने जे अभिवचन दिलंय त्या अभिवचनानुसार तो मला भरत आहे. But moment by moment and day by day, I must be aware of the need for this fullness and appropriate it through confession and consecration to the Lord. आणि क्षणोक्षणी आणि दिवसामागून दिवसामध्ये आम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे, त्याची गरज आपल्याला जाणवली पाहिजे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपण स्वतःला देवाच्या हातामध्ये समर्पित करणं यामध्ये झाला पाहिजे. So what happens now that I'm understanding the fullness of the Spirit? आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे परिपूर्ण होणं हे समजल्यानंतर काय नक्की होतं बरं? Does that mean I can walk on water and heal the sick? याचा अर्थ की जे काही लोक ज्या लोकांना चालता येत नाही, ज्यांना बरं करता येत नाही, ज्यांना आरोग्य त्यांना मी बरं करू शकेल काय? There are several evidences that I am filled with the Holy Spirit. मी पवित्र आत्म्याने भरलो आहे या बाबतीमध्ये पुष्कळ प्रमाण आहेत. One of the evidences of the fullness of the Holy Spirit is I am one, I have oneness with other believers in Christ. आणि मी पवित्र आत्म्याने भरलो आहे त्याची काही प्रमाण म्हणजे त्यातील एक म्हणजे मी इतर विश्वासधाऱ्यांच्या बरोबर मी एक आहे. Oneness is something that the Holy Spirit does when I trust Christ as my Savior. ज्यावेळेस मी प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं त्यावेळेस एकता ही पवित्र आत्म्याने निर्माण केली. And I am united to Christ and I am united to every other believer in the world. मी ख्रिस्ताशी संयुक्त झालो आहे आणि या जगातील इतर प्रत्येक विश्वासधाऱ्याच्या बरोबर मी जोडला गेलो आहे. And that oneness overflows just from the brethren. We must acknowledge there is only one body, there is only one bride,
and the fullness of the Holy Spirit will encourage us in that. आणि ही जी एकता जी आहे ती आपल्या बंधनामधून ओसंडून वाहिली पाहिजे आणि आम्हाला ही गोष्ट मान्य केली पाहिजे की आपण एक शरीर आहोत आणि आपण एक वधू आहोत आणि ह्या गोष्टीने आपण एकमेकांना जोडलेले आहोत. The division outwardly of the family of God cripples the fullness of the Spirit in the life of believers. आणि देवाच्या शरीरातील जी एकता जी आहे ज्यास ती भंग पावते त्याच्यामुळे एखाद्या विश्वासाच्या जीवनामध्ये त्याच्यामुळे अधूपण येतं. Secondly, the fullness of the Holy Spirit is manifested in boldness. आणि दुसरी गोष्ट पवित्र आत्म्याने आपण परिपूर्ण झालो आहोत हे आपण आपल्या निर्भीडपणामधून व्यक्त होतं. Perhaps more than anything else, the boldness to witness for Christ and to present the gospel is an evidence of the fullness of the Spirit. आणि ख्रिस्ताच्या विषयी सांगणं आणि त्याच्याविषयी प्रचार करणं हे पवित्र आत्म्याने आपण भरलो आहोत त्याचं एक प्रमाण आहे. The ministry of the Holy Spirit in Acts 1:8 was to be witnesses of what they heard and what they learned and what God had done in their lives. त्यांनी जे ऐकलं त्यांनी जे पाहिलं आणि देवाने त्यांच्या जीवनामध्ये जे केलं होतं त्याविषयी जाहीर करणं हीच प्रेषित 1:8 मध्ये त्यांना सेवा दिली होती सांगण्याची. A number of times in the book of Acts, boldness is evidenced by the ministry of the Holy Spirit. आणि प्रेषितच्या कृत्यामध्ये वारंवार आम्हाला एक पाहावयास मिळते की पवित्र आत्म्याने त्यांनी धैर्याने जे वचन सांगितलं त्यातून ते पवित्र आत्म्याने भरण्याचं ते प्रमाण होतं. So oneness and boldness, and thirdly, fruitfulness is an evidence of the ministry of the Holy Spirit in our lives. आणि एकता नंतर निर्भीडता आणि फळ देणं या तीन गोष्टी ज्या आहेत फलदायी होणं या तीन गोष्टी ज्या आहेत त्या पवित्र आत्म्याने आपण भरलेला आहोत याचं प्रमाण आहे. Galatians 5 reminds us of the fruit of the Spirit: love, joy, peace, and so forth. आणि गलती 5 मध्ये पवित्र आत्म्याचं जे फळ जे आहे त्याविषयी आपणास पाहावयास मिळते प्रीती, शांती, दया वगैरे. These graces of Christ are manifested most really when we are filled with the Holy Spirit. आणि देवाने ही देवाची कृपादानं जे आहेत ते आपल्यामध्ये प्रगट तेव्हा होतात ज्यास आपण पवित्र आत्म्याने भरलेलो असतो. If our lives are empty of the love, joy, and peace of the Spirit, then it's an indication that we are not filled with the Holy Spirit. जर आपली जीवन जे आहेत ते प्रीती, आनंद आणि शांती याने भरलेली जर नसतील तर मग आपण पवित्र आत्म्याने संपन्न नाहीत याचं एक प्रमाण आहे ते. We must examine our lives in the light of the Word of God and see whether or not we are committed to oneness, boldness, and fruitfulness. आणि देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये आपण स्वतःला तपासलं पाहिजे की आपण एकतेमध्ये, आपण धैर्यामध्ये आणि आपण फळामध्ये आपण पुढे आहोत किंवा नाही. Lastly, we need to look at the product just for a minute or two. What is the product of the fullness of the Holy Spirit? आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्याने आपण काय निर्माण करतो त्याचे परिणाम काय त्याविषयी आपण पाहिलं पाहिजे. There are three products that manifest themselves in the life of an assembly which is made up of people who are filled with the Holy Spirit. आणि असे लोक जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत आणि अशा भरलेल्या लोकांची मंडळी जी आहे त्यातून 3 गोष्टी आम्हाला पाहावयास मिळतात त्यांच्यातील. First of all, worship toward God, and fellowship toward each other, and evangelism toward the world. ते देवाच्या बाबतीमध्ये आराधना करतात आणि एकमेकांच्या बरोबर त्यांची सहभागिता असते आणि ते देवाचं वचन जे आहे त्याची शुभार्था ते गाजवतात. The expression of worship is to give thanks always for all things and in all things. आणि सर्व बाबतीमध्ये आणि सर्व प्रसंगी आपण देवाचे आभार मानणं आणि त्याची उपकारस्तुती करणं हे त्यात आलं. Fellowship is expressed by speaking to one another in the things of the Lord and submitting to one another in Christ. आणि एकमेकांच्या बरोबर देवाविषयी बोलणं आणि एकमेकांना ख्रिस्ताच्या हातामध्ये स्वाधीन करणं यामध्ये आम्हाला
सहभागिता जी आहे ती पाहावयास मिळते. And it's when we look at the book of Acts, we see that evangelism became a powerful exercise of believers because they were filled with the Holy Spirit. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपणास पाहावयास मिळते की विश्वासतारे जे आहेत ते पवित्र आत्म्याने भरले गेल्यामुळे शुभवार्ता जी आहे ती सामर्थ्याने गाजवण्यात आली. So I ask you in closing, do you have a hunger for the fullness of the Holy Spirit? आणि शेवटास आपण आलेलो असताना मी तुम्हाला विचारू इच्छितो की पवित्र आत्म्याच्या विषयी त्याने भरलं जाण्याविषयी भूक आपणास आहे काय? Do you manifest a humility that you need the ministry and the fullness of the Holy Spirit to live the Christian life? आणि ख्रिस्ती जीवन जगण्याकरता आणि पवित्र आत्म्याने भरण्याकरता ज्या नम्रतेची गरज आहे ती नम्रता आपल्यामध्ये आहे काय? And are you practicing the habits that help you and drive you to the need for the fullness of the Holy Spirit? आणि अशा सवयी ज्याची तुम्हाला गरज आहे ज्या तुम्हाला पवित्र आत्म्याने भरले जाण्याकरता उद्युक्त करतात त्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत काय? The fullness of the Holy Spirit will bring love to one another, joy with the truth of the Word of God, and the peace of God that passes all understanding. आणि पवित्र आत्म्याने भरलं जाणं हे आपल्याला प्रीतीने भरेल आणि आनंदाने देवाच्या बाबतीत आनंदाने आणि अशी शांती की जी आपल्या सगळ्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडची शांती त्याने ती आपणास भरून टाकेल. Each of us must be before the Lord in confession of the sin of emptiness and desire the fullness of the Holy Spirit. आणि आपल्या जीवनामध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीचं पाप आपण कबूल केलं पाहिजे आणि देवाकडे ही इच्छा व्यक्त केली पाहिजे की आपण पवित्र आत्म्याने आपण भरलं जावं. I trust that you will hear the voice of the Lord and the voice of the Holy Spirit as you review your life in the light of this message on the fullness of the Holy Spirit. आणि मला खात्री आहे की पवित्र आत्म्याने पूर्ण होणं याविषयीचा जो संदेश आपण ऐकलाय तो ऐकून आपण आपल्या जीवनाची पडताळणी कराल आणि पवित्र आत्म्याने भरण्यास आपणास त्याच्याद्वारे मदत होईल. Let us pray. प्रार्थना करूया. Father, we confess the way in which we have lived independent of the ministry of your Holy Spirit. पिते आम्ही कबूल करतो की आम्ही स्वतंत्रतेत जगलो तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे भरलं न जाण्याशिवाय आम्ही जगलो. We confess we have tried to live the Christian life in our own strength and with our own ability. आणि आम्ही आमच्या स्वतःच्याच प्रयत्नांमध्ये पवित्र जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न केला. We thank you for developing in our lives a desire and a hunger to be filled with the Holy Spirit. आणि आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याने भरलं जाणं याविषयीची इच्छा आणि भूक तू निर्माण केलीस म्हणून तुझं उपकार मानतो. We commit ourselves afresh and anew today to practice the habits that will develop in us the fullness of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे पूर्ण व्हावं याकरता आम्ही सज्ज व्हावं म्हणून थोर देवा ज्या सवयींची आम्हाला गरज असेल त्या तू आमच्यामध्ये निर्माण करशील त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. We believe that this act on our part will develop in us true worship, wonderful fellowship, and powerful evangelism. आणि ही जी कृती आहे त्याद्वारे आम्ही तुझ्यामध्ये आम्ही खरे उपासक हो, आराधना करणारे हो आणि शुभवर्तमान सांगणारे हो. Thank you for meeting with us as you said you would do by your Spirit and teaching us your word about the person and work of Christ. आणि तू आम्हाला तुझ्या वचनातून तू आमची भेट घेतलीस आणि पवित्र आत्म्याच्या विषयी तू आम्हाला शिकवलंस म्हणून आम्ही तुझा आभार मानतो. We give you thanks and bless your name for your Holy Spirit and his fullness in our lives. Amen. आम्ही तुला आम्ही धन्यवाद देतो पवित्र आत्म्याच्या सेवेबद्दल आणि त्याच्या परिपूर्णतेबद्दल आमच्या जीवनामध्ये प्रभू येशूच्या नावाने. आमेन. Thank you very much for joining us. We'll see you next week at the same time.